जे पुणे जिल्ह्यातल्या माळीणमध्ये घडलं ते मुंबईतही घडू शकतं, कारण मुंबईतही आजही अनेक अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी भूस्खलनाचा धोका मुंबईकरांच्या डोक्यावर आहे। विशेषतः मुंबईत तर अशा छोट्या डोंगरांच्या आधारानं अनेक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत। घाटकोपर, असलफा या भागात कापलेले डोंगर पाहिले की अंगावर काटा येईल अशीच परिस्थिती आहे। वाढती लोकसंख्या पर्यावरणाचा कुठलाही विचार न करता डोंगर पोखरून त्यावर आपली कुटुंब उभारतायत। मात्र माळीणसारखी दुर्घटना झाल्यास मग त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित राहतो। त्यामुळे अशी दुर्घटना पुन्हा दुसरीकडे होऊ नये यासाठी आपणही काळजी घेणार की नाही, या प्रकरणातून आपण काही शिकणार की नाही, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। मुंबईतही पावसात दरड कोसळण्याच्या घटना या घडतच असतात। त्याच्या उपाययोजना करण्यासंदर्भात मात्र कुठे ना कुठे एक हलगर्जीपणा किंवा ढिलेपणा किंवा उशीर आपण म्हणू असं दिसायला इथे बघायला मिळते। मी सध्या घाटकोपरच्या या टेकडीवर आहे। आपण जर हा परिसर बघितला तर पूर्णपणे ही टेकडी आणि या टेकडीचा उतार भाग हा झोपडपट्टीनी पूर्णपणे आच्छादलेला इथे बघायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळतंय पावसाने वाहून आणलेला चिखल आणि दगडं ही वाहून आली आणि त्याच्यानंतर मात्र हा असा दगडांचा ढिगारा किंवा दगडांची ही छोटीशी रास इथे रचण्यात आलेली आहे। पण जर इथे बघितलं तर हा जो भाग आहे हा रस्ता होता खरं तर दुसऱ्या बाजूला जाण्याचा, पण हा रस्ता पूर्ण वाहून गेला आणि आपण पाहतोय झाडांची मुळं तर आहेच, पण त्याचबरोबर चिखल आणि दगड मातीनी जे पुढचं घर आहे त्याचा मागचा भाग पूर्णपणे दबलेला आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर जर अशी कोणती घटना घडली त्याच्यानंतर मग मात्र पालिका इथे येऊन डिझास्टर कंट्रोलचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे कर्मचारी इथे येऊन लोकांना इथून या मलबात किंवा जर अडकले असतील या सगळ्या ढिगाऱ्याखाली तर त्यांना वाचवण्याचं काम सुरू असतं। पण तसं पालिकेला भिंती बांधण्याचं किंवा जो काही पाण्याचा पाट वाहतो ते बांधून तो एकंदर घरांवर येण्यापासून वाचवण्याचं काम खरं तर कलेक्टर ऑफिसचं आहे। आपण इथे जर बघितलं हा पुन्हा एकदा परिसर बघूया आणि कलेक्टर अंतर्गत कलेक्टरला जो जवळपास यावर्षी 50 ते 55 कोटीचा निधी दिला गेला आहे राज्य सरकारकडून, तो याच कामांसाठी दिलेला आहे। काम सुरू जरी झालं असलं तरी तितक्या जलद गतीनं होताना बघायला मिळत नाही आणि त्याचमुळे इथे राहणारे लोक जीव मुठीत धरून राहतात असं म्हणायला हरकत नाही। जवळच एक काळूबाईचं मंदिर आहे आणि या काळूबाई मंदिराचे पुजारी आपल्याबरोबर आहेत आणि या पुजाऱ्यांकडे आपण जाणून घेणार आहोत की गेली किती वर्ष तुम्ही राहता आणि कशी कशी परिस्थिती इथली बदलत गेली किंवा कशा पद्धतीने इथे सतत दरड कोसळण्याच्या घटना घडतात। जीव घेऊन धोक्यामध्ये राहायला लागतं। रात्री पाऊस खूप पडत होता आणि रात्रीच्या पावसामध्ये सुद्धा मी सकाळी 5 वाजेपर्यंत झोपलो नव्हतो। मुलं वगैरे सर्व झोपली होती पण मी झोपलो नव्हतो। कधी मोठी दगड येईल, कधी काय आमच्या घरामध्ये आदळेल, तर निदान बोंब तरी मारता यायला पाहिजे ह्यासाठी आम्ही तेवढ्या अंतरामध्ये आम्ही जागे होतो, पण झोपलो नव्हतो। रात्री खूप पाऊस पडला, इतका पाऊस पडला तर अगदी 3-4 घंटे पाऊस पडत होता। आता रात्रभर आम्हाला जागरण करावं लागतं या पावसामुळे। झोप नाही रात्री। सकाळी 5-3 वाजल्यापासून सगळी पोरं बिरं सगळी माती बिती काढतात, दगडं काढतात, सगळं काय काम करतात। सकाळपासून रात्रीपासून पाऊस सुरू झाला तर आम्हाला बिलकुल झोपायला भेटत नाही। पण मला सांगा की मग अशा परिस्थितीत राहताच का तुम्ही? आता कुठे जाणार आम्ही? आम्हाला थारा असतं तर आम्ही गेलो असतो, आम्हाला दुसरीकडे ठिकाणं नाही राहिलं, आम्ही जाणार कुठे? तर नक्कीच हाच सगळ्या इथे जे राहणारे लोक आहेत त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही, त्यामुळे घाबरून का होईना त्यांना इथे राहावं लागतंय। पुन्हा एकदा आपण बघू हा घाटकोपरचा परिसर आणि हे घाटकोपरचं नगर जिकडे झोपडपट्टीने आच्छादलेला आहे। पूर्ण हा टेकडीचा भाग, अगदी उंच टेकडीची सुरुवात ते अगदी टेकडीचा जो सगळ्यात शेवटी भाग आहे, जो उतार आहे तो पूर्णपणे आच्छादलेला आहे अशा या झोपड्यांनी। जीव मुठीत धरून राहत आहेत लोक इथले। कलेक्टर ऑफिसकडनं भिंती बांधण्याचं, जेणेकरून मातीचा जर माती कोसळत असेल किंवा दगडं कोसळत असतील तर त्यांना वाचवण्यासाठीचं काम केलं जातंय खरं, पण ते अगदी धीमे गतीनं। आणि पालिका तर काहीच करू शकत नाही। पालिकेचं म्हणणं आहे फक्त पोस्ट डिझास्टर म्हणजे कोणतीही अप्रिय घटना घडल्यानंतरच पालिका अशा पद्धतीनं कामाला लागते आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करते। पण या सगळ्या प्रकारामध्ये त्रास जो होतो, मानसिक त्रास होतो, आर्थिक नुकसान होतं, ते या घाटकोपरमध्ये या टेकडीवर राहणाऱ्या या सगळ्या लोकांचं। कॅमेरामन कृष्णा खापरेसह स्वाती लोखंडे ढोके, ABP माझा, मुंबई।